महाशिवरात्री निमित्तानं समन्वय प्रतिष्ठान, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान संपन्न झाला। या कार्यक्रमाचं आयोजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केलं होतं। बुधवारी सकाळी 7 वाजता मंगलमय वातावरणात या महायज्ञाची सुरुवात झाली। आचार्य आशिष कुमार जानी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंकराची आराधना करणाऱ्या या यज्ञात शेकडो दाम्पत्य आणि अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला। या धार्मिक अनुष्ठानात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी सुख समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शिवभक्तांना तीर्थप्रसादाचं वितरण करण्यात आलं। यावेळेला समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, भाजप आध्यात्मिक आघाडीचे संयोजक अश्विनी पटवर्धन आणि दिलीप नामजोशी यांनी शिवभक्तांचे आभार मानले। या पवित्र कार्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं आणि महाशिवरात्रीचा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला। वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो की दरवर्षी फार मोठ्या संख्येने भक्तगण या इकडे कोपिनेश्वरच्या दर्शनाला येत असतात। त्याचबरोबर या होमात्मक लघुरुद्र अभिषेकमध्येही मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत। प्रामुख्याने याच्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या समाज घटकातली लोकही म्हणजे धर्म, पंथ याच्या व्यतिरिक्त आपण या होमामध्ये, या अभिषेकामध्ये सामील झाला पाहिजे। या पद्धतीने सगळेजण या इकडे महादेवाच्या आरतीसाठी, महादेवाच्या अर्चनेसाठी सामील झालेले आहेत। सर, दिवसभरामध्ये कशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे, कोणकोणते होणार आहेत आणि विशेष म्हणजे इथे प्रयागराजमध्ये एक कुंभ देखील ठेवण्यात आलेला आहे। या इकडे आवर्जून जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही, ज्यांना त्रिवेणी संगममध्ये पाण्याचं त्या तिकडे डुबकी देऊन गंगा मातेचं दर्शन घेता आलं नाही, त्यांच्यासाठी या इकडे आम्ही कलशामधले त्रिवेणी संगममधलं पाणी लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। हा एक लोकांच्या भावनेचा विषय आहे, हा भक्तीचा विषय आहे। त्या दृष्टिकोनाने एक लोकांना त्यांच्या आयुष्यात सर्व दृष्टीने आनंद भेटावा, सुख समृद्धी भेटावी, या दृष्टिकोनाने या पूजेचं, या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे सामील झालेले आहेत।